सह्याद्री सुपरस्टार ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. आकडे तज्ञ आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांना आपण इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि पाठीमागची मॅच जी झाली होती अंशिका 11 विरुद्ध शिवशक्ती रायडर्स, त्यामध्ये अंशिका 11 टीमच्या खेळाडूंनी मात्र 2 चांगले कॅच पकडले. एक सिद्धांत शेडगे आणि दुसरा योगेशने एक चांगला कॅच पकडला. त्याच्यासाठी 200 रुपयांचं प्राइज आहे. दोन्ही खेळाडू या 400 रुपयांचं प्राइज आपण घेऊन जायचं आहे. सिद्धांत आणि योगेश यांना विनंती करेन की आपण या आपल्याला 200 रुपयांचं प्राइज आहे संघ मालक अमोलदादा जांभळे यांच्याकडून. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकला तुषार जांभळे सरांना आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकत होतो. एका बाजूला मॅचला पुढील सुरुवात होईल सह्याद्री सुपरस्टार आणि त्यांच्या विरुद्ध शिवतेज 11. या मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया या मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. दोन्ही संघांचा खेळाचा आपण आढावा घेतला तर सह्याद्री सुपरस्टार या टीमने एक सामना गमावलेला आहे आणि टीम शिवतेज 11 एक सामना गमावलेला आहे. त्याच्यामुळे हा जो सामना आहे ना तो अति महत्वाचा आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये या मॅच मध्ये असेल. चला मित्रांनो घाई करा, वेळेची नोंद आपण घेऊया का? आणि वेळेची नोंद आहे आता दुपारचे वाजलेले आहेत 3:11 पहिला बॉल पडतो याची आपण नोंद घ्या. किरण जाधव आणि सचिन आहेरे गोलंदाजी मार्गावरती शुभम घोरपडे. पहिलाच बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न, अंपायर कॉल वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला सारखं कडववाडीचे ऑलराऊंडर खेळाडू मुंबईचे उपनगरांचं क्रिकेट खेळणारे किरण जाधव, एका बाजूला देवकलचे डॉक्टर सचिन आहेरे, एका बाजूला चोरगेवाडीचे शुभम घोरपडे. बॉल क्रमांक पहिलाच आहे आणि हा आणखीन एक वाईट बॉल आहे. पंचांनी सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे. म्हणजे शुभम घोरपडे काय करतायत तर वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत आणि पंचांनी सांगितलं की हाई बॉल खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे आणि तो शुभम घोरपडे यांना पुन्हा टाकावा लागेल. बॉलर तयार. हाई बॉल, तीच लाईन, तीच दिशा, सेम रिझल्ट. आणखीन एक तिसरा वाईट बॉल याच ओव्हर मधला. 3 धावा फलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. सुरेश गोगावले यांना विनंती की आपण विनोदत्ता गोगावले यांना भेटा अशी विनंती आहे. एका बाजूला आता फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, बॉल येऊ दिला होता आणि त्यानंतर हा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे की काय स्कोर बोर्डला आता पुन्हा एकदा चालना मिळते. चला थोडीशी घाई करावी लागेल कारण या ओव्हरला तुम्ही जास्त वेळ घेतला आहात. हो आता चांगला बॉल उसळणारा राईट झाला थोडासा बॉल आणि शुभम घोरपडे यांनी आता आपल्या गोलंदाजी मधली लकब जी आहे ना ती प्रकारे आता अंमलामध्ये आणलेली आहे आणि याच प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. शिवतेज 11 बॅटिंग करणार आतापर्यंत बनवलं धावा 5. एका बाजूला बॅटिंग मध्ये किरण जाधव ऑलराऊंडर खेळाडू सारखं कडववाडी. लोअर फुल टॉस, बॉल गॅप शोधू शकला नाही. मेजवानी होती, मेजवानीवरती इथे ताव मारता आलेला नाहीये. नाखुश असेल ज्या प्रकारचा फटका खेळला कारण बॉल चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला होता, फक्त बॉल गॅप शोधू शकला नाही आणि या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट. आठव्या बॅटचा प्रहार, परंतु इथे पहा मनसबे उधळून लावले, बॉल डॉट आलेला आहे. धाव मिळणार नाही. आज किरण जाधव या डावामध्ये फटक्यांसाठी झगडतायत. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पाठीमागच्या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 4 चौकार त्यांनी खेळले होते. यावेळेला पुलचा फटका फसलाय. कॅचचा कॉल. ओ व्हॉट अ कॅच, अप्रतिम, ला जवाब, आउटस्टँडिंग, ग्लोरियस, कमालीचा झेल पकडलेला आहे. वेल जज कॅच. थँक्यू. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये विजय कदम, गाव एकीव आहे. 5 क्षेत्ररक्षण करताना एकीव गावाचा डंका वाजला.
आणि किरण जाधव यांचा पुलचा फटका बसला. बॉल फार काळ हवेत हेलकावे देत होता आणि विजय कदम वाऱ्याच्या वेगाने आले. वॉट कॅच, वेल जज कॅच. शरीरावरचं नियंत्रण निसटलं होतं परंतु बॉल हातामधून सोडला नाहीये. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पुन्हा पुन्हा पाहूया काय कॅच पकडलं. अप्रतिम, कमाल, कडक, लाजवाब आणि पहा जबरदस्त कॅच. आज स्टेटस मिळाला. विजय कदम काय कॅच पकडलीये. सागर दादा कदम यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइस यांच्या या अप्रतिम झेलसाठी. दीपक कदम यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइस. क्या बात आहे. तुम्ही एखादं चांगलं काम करताना की त्याचं लगेच कौतुक होतं आणि पहा ही एकेव गावची मंडळी आहेत आणि त्यांनी आपल्याच गावच्या खेळाडूचं कौतुक अगदी तत्परतेने केलं कारण कॅचही तसंच पकडला. एकेव गावाच्या नावाचा डंका वाजला फिल्डिंग मध्ये आज. काही गावांचा डंका बॅटिंग मध्ये वाजला, बॉलिंग मध्ये वाजला परंतु एकीव गावाचा डंका फिल्डिंग मध्ये वाजला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 5, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम शिवतेज 11. चला थोडीशी घाई करा फिल्डिंग टीम. आपल्याला विनंती की षटक संपलेलं आहे. आता इथून पुढे ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. शिवम जांभळे जे संबरवाडीचे आहेत आणि एका बाजूला देवकलचे सचिन आयरे. बॅटिंग चांगली करावी लागेल, डाव सावरावा लागेल. गरज आहे ती पार्टनरशिपची आणि ती भागीदारी आणि ती साझेदारी आता मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागेल आणि घ्यावी लागेल. इथून पुढच्या 3 षटकांची जबाबदारी. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आणि बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन. हर्ष बादापुरे, गाव कासानी गोलंदाजी मार्गवरती. ऑलराऊंडर खेळाडू आहेत कासानी गावचे हर्ष बादापुरे. ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंडला बॅटिंग मध्ये सचिन आहिरे. कट करण्याचा प्रयत्न, अंपायर कॉल वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. हर्ष बादापुरे यावेळेला फटका चांगल्या प्रकारे खेळलेला. कट केला बॉल. स्क्वेअर कटचा एक चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक होते, बॉल पकडतील, टाकतील तोपर्यंत काही धावा बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. मॅच मध्ये जीव ओतावा लागेल. बॅटिंग टीमला बॅटिंग चांगली करावी लागेल. म्हणजेच काय धावसंख्येची भूक या मॅच मध्ये ठेवावी लागेल. हळूहळू ती भूक वाढवावी लागेल. सचिन आयरे 1 बॉलच्या पाठीमागे 2 वरती बॅटिंग करतायत. षटकातला हा दुसरा बॉल आहे. हर्ष बादापुरे यांनी आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या याच ओव्हर मध्ये. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. पंचांनी कोणती हालचाल केली नाही त्याच्यामुळे हा बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण या बॉलची चर्चा करूया. ज्या प्रकारचा बॉल डॉट टाकलेला आहे हर्ष बादापुरे यांनी. निर्धाव बॉलची इथे सांगता केली या बॉलच्या पाठीमागे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. जिथे हा बॉल त्यांनी हाताळला उजव्या स्टिचच्या बाहेर होता आणि आलेला तो डॉट. कव्हर्सला खेळाडू आहे डीपला. या बॉलवरती सिंगल मिळेल. इथे पा खराब क्षेत्ररक्षणाचा दुजोरा मिळालेला आहे तो सरळ 4 धावेंचा. क्रिकेटमध्ये तुमच्या गल्पानपणाला नाही, थारा चुकीला नाहीये माफी. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. थँक्यू. एका बाजूला धावसंख्या आहे 12, 1 गडी बाद. या बॉलवरती आलेला आहे तो चौकार. सध्याचा करंट रन रेट जर आपण पाहिला तर 8चा आहे. बॅटिंग करताना टीम शिवतेज 11चा. चला थोडस आपण खेळाला स्पीडअप देऊया. दोन्ही संघांना करूया ही विनंती. हर्ष बादापुरे चला काही करा आपण. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहताना हर्ष बादापुरे. एका बाजूला डॉक्टर सचिन आहिरे पेशाने डॉक्टर आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पायांमधलं अंतर वाढवलं पंचांकडे अपील केलेली आहे परंतु इथे पंचांनी दात फेटाळलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे बॉलचे मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चित केला सचिन आहिरे यांनी परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. इथे आला तो बॉल डॉट.
हर्ष बादापुरे यांनी आता कमबॅक करायला सुरुवात केली. सुरुवातीला काही बॉल दिशाहीन, काही बॉल महागडे टाकले. पुन्हा एकदा हर्ष बादापुरे फुल टॉस बॉल त्याला समोर खेळलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. दमा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 धावसंख्या वाढवणारा, दिलासा देणारा चौकार शिवतेज 11 पारांबे या टीमसाठी. थँक्यू. एका बाजूला आता सचिन आयरे यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे आणि आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षणही चांगलंच होतंय. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ आणि धावफलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना शिवतेज 11 ने बनवल्या धावा 17, एक गडी बाद. 2 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. चला थोडीशी घाई करूया. एका बाजूला ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. सचिन अहिरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत. 6 बॉल 11. आता गिअर बदलावा लागेल. जी बॅटिंग पहिल्या दुसऱ्या गिअर मध्ये सुरू आहे, तिसऱ्या गिअर मध्ये सुरू आहे, ती बॅटिंग आता टॉप गिअर मध्ये इथे करावी लागेल. असं म्हणतात एकेरी दुहेरी धावाने स्कोरबोर्डला नवसंजीवनी मिळते, परंतु आता धावसंख्येला आकार देणारी बॅटिंग इथे करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर आता 3 साठी कुणाला बोलवलेला आहे? आकाश बादापुरे जे कासानी गावचे खेळाडू आहेत, गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. दिशा दिली या बॉलला. खेळाडू लांब आहेत. येणे अगोदर बॉल सीमारेषे चिरेल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल. एफर्ट चांगले होते त्या ठिकाणी. संघासाठी काही धावा सेव्ह केल्या, वाचवल्या असं म्हणलं काय हरकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर नंबर 3 मध्ये आकाश बादापुरे किंवा खेळाडू आहेत, त्यांच्या हाती सोपवलेला आहे बॉल. सह्याद्री सुपरस्टार या टीमने. एका बाजूला सचिन आयरे यांनी बरेचसे बॉल खेळलेले आहेत. 7 बॉल खेळले, 13 वरती बॅटिंग करतायत. टीमची टोटल धावसंख्या 19, एक गडी बाद. फटका जबरदस्त आहे. कलात्मक फटका. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची उडान. सचिन अहिरे यांचा टीम शिवतेज 11 साठी होता 6 चा लगान. बॉल सीमारेषा पार. षटकार. एका बाजूला पहा फ्लॅट पॅरल स्ट्रोक सचिन अहिरे यांच्या बॅट मधून आलेला आहे. आक्रमण सुरू झालंय. आता बॉल हवेत उभा राहिला, पकडली कॅच. विकेटचं पतन. देवकलचे सचिन अहिरे इथे माघारी. शिवतेज 11 ला आणखीन एक धक्का. आता मैदानाच्या आतमध्ये दहिवडचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. बॅटिंगसाठी प्रशांत वाघ, एक हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दहिवडचे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. संघाला गरज आहे ती म्हणजे धावांची. 25 धावा 2 गडी बाद अशा प्रकारची स्थिती आहे सध्याच्या घडीला शिवतेज 11 या टीमची. षटकातला 4था बॉल आकाश बादापुरे. चला थोडीशी घाई करा. आल्या पावली प्रहार केलाय. खेळाडू डाऊन दी बॉल.
आणखीन एका विकेटचं पतन. प्रशांत वाघ मैदानाच्या आतमध्ये गेले. प्रशांत वाघ मैदानाच्या क्या बात आहे. वैभव कदम यांनी झेल पकडली जे एकयू गावचे आहेत आणि आज एकयू गावाने क्षेत्ररक्षणामध्ये काय कमाल केली आहे. सागर कदम यांच्या वतीने त्यांच्या या झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सचिन शेडगे बॅटिंगसाठी येत आहेत. या हंगामाला चांगली बॅटिंग केली त्यांनी, परंतु आता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. एका बाजूला शिवतेज 11 बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये 25 वरती 3 आणि आकाश बादापूर यांनी तब्बल आतापर्यंत 4 बॉल टाकले, 8 धावा खर्च केल्या, 2 गडी गारद केलेले आहेत. गाबावरतून विनोददादा बनगे हे देखील क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. लाईव्ह ही मॅच पाहतात आणि प्रत्यक्षात त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांचे आपण स्वागत करूया. आज बरेचसे प्रेक्षक गावावरतून क्रिकेट स्पर्धा पाहत असेल. कोणी कामावरती, कामातून थोडासा वेळ मिळालाय त्या वेळातून क्रिकेट स्पर्धा पाहतात, कारण क्रिकेट ही आपल्या अंगात आहे. जरी आपण खेळत नसतो तरी आपण ते पाहतोय, याच्यामध्ये मोठा आनंद आहे आणि आपलंही कौतुक आहे, आपलंही स्वागत. एका बाजूला 25 धावा धावफलकावरती, बॉलर तयार. ऑन साईडला पाठीमागे क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय लॉंग लेगला. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. या बॉलच्या पाठीमागे तब्बल काही धावा इथे प्राप्त होतील. षटक क्रमांक आता 3 चा खेळ या ठिकाणी संपला ना. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा आणि 4 गडी बाद अशा प्रकारची परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा. एका बाजूला षटक क्रमांक 3 चा मित्रांनो खेळ संपलेला आहे. 26 धावा 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना शिवतेज 11 या टीमने आतापर्यंत या धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया आणि टॉससाठी या ठिकाणी आमंत्रित करूया. यानंतरची मॅच आहे युनिक फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध प्रिशा 11. रिपोर्टिंग करा. तुम्हाला ब्लेझर परिधान करून या ठिकाणी थांबावं लागेल, याची आपण नोंद घ्या. युनिक फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध प्रिशा 11 या 2 टीमला ठिकाणी आपण आमंत्रित करूया. आपण रिपोर्टिंग करा. कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे, जलपानासाठी खेळ थांबलेला आहे, म्हणजेच काय स्ट्रॅटेजिक टाइम आउट. एका बाजूला ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती घाटवनचे ऑलराऊंडर खेळाडू शशिकांत भगत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. चला थोडीशी काही. शिवम जांभळे 0 बॅटिंग करतात. शिवम जांभळे जर आपण बॅटिंग मध्ये पाहिलं असेल ना तर ते स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. युवा ऑलराऊंडर संबरवाडी गावचे. प्रहार केलाय शिवम जांभळेने, समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, पायांचा केलाय वापर, टायमिंग केलंय प्रॉपर, बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला. सांबरवाडीच्या शिवम जांभळे यांनी सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. षटकार. काय फटका खेळलाय शिवम जांभळे यांनी. शिवम जांभळे यांची बॅट शांत होती. पुन्हा पायांचा वापर, याही वेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक येणे अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे.
शिवम जांभळेला स्ट्राईक मिळाली नव्हती, आता मिळाली. संधीचं सोनं केलंय या युवा खेळाडूने. हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पॉवरफुल पंच, चौकार. थँक्यू. शिवम जांभळे सांगितलं की मी फक्त बॉलिंगच करत नाही तर मी बॅटिंग पण करतो आणि ती धडाकेबाज. परंतु एका बाजूला घाटवनचा शशिकांत भगत, यांनाही विसरून चालणार नाही. अनुभव त्यांच्या गाठीशी. मंकडिंग करण्याचा प्रयत्न. इट्स अ नो बॉल. ऍक्शन जर तुम्ही पूर्ण करता तर तुम्ही बॉल का लावता, तर हाच प्रश्न या ठिकाणी आहे. पंचाने सांगितलं की मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी आता पंच प्रत्यक्षात आता दोन पंचांनी चर्चा केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे ओके डेड बॉल आहे, माणूस आहे, चुकी होते आणि पंचांनी सांगितलं की हा डेड बॉल आहे. शशिकांत भगत पुन्हा तयार. खोलो टप्प्याचा बॉल समोर खेळलाय आणि यावेळेला लांबी कमी पडली. विकेटचं पतन, खेळाडू बाद. थँक्यू. शिवम जांभळेचा एक छोटासा आणि चांगला खेळ या ठिकाणी संपलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. चांगली बॅटिंग केली कमी बॉलमध्ये आणि शशिकांत भगत यांनी जे मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला होता ना त्यावेळेस त्यांनी ऍक्शन पूर्ण नव्हती केली आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं की हा डेड बॉल आहे, कारण त्यांनी धावत येऊन तो बॉल लावला होता. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ओमकार भगत बॉलर तयार. बॅकफुटचा पंच आणि अखेरकार बॉल चाललाय सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल होईल फरार. रन्स मिळतील 4, चौकार. थँक्यू. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना 40 जावा उभ्या केलेल्या आहेत. सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला ना शिवतेज 11 साठी धावा येत नव्हत्या, परंतु मधल्या काही ओव्हर्स मध्ये धावा चांगल्या आल्या. त्याचं श्रेय द्यावं लागेल बॅटिंग मध्ये. या अगोदर शिवम जांभळेंनी जी केलेली बॅटिंग ही कमालीची राहिली आणि त्यानंतर डॉक्टर सचिन आयरेने केलेला खेळ हा कमालीचा राहिला आणि त्याचमुळे की काय 41 पर्यंत संघ मजल मारू शकलेला आहे. शेवटचा एक बॉल शशिकांत भगत. बॅकफुटचा पंच आणि इथे खेळ संपला. पहिल्या डावाची समाप्ती होतीये. शिवतेज 11 ने बनवले धावा 41, विजयासाठी बनवायचे 42. सह्याद्री सुपरस्टार या टीमला टॉस करूया आणि टॉस मध्ये आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावचा एक गोड आवाज. आकडे तज्ञ आमचे गुरुवर्य निलेजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. जाऊया टॉसच्या दिशेने. टॉस केला जाईल दोन टीमच्या दरम्यान. प्रिशा 11 विरुद्ध युनिक फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन, खरं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार आहेत आणि सकाळपासून या स्पर्धेला खूप चांगली मेहनत करणारं व्यक्तिमत्व गणेश भिलारे यांना विनंती करेन. आणि त्याचबरोबर ओम साई 11 या टीमचे संघमालक शांत संयमी प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय श्री ओमकार दादा साळुंके यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. चला शेवटचा कॉल असेल दोन्ही टीमचे कॅप्टनना की आपण या. खरं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या दरम्यान एक वेगळी संकल्पना या प्रीमियर लीगच्या दरम्यान वापरली जाते. अर्थातच कॅप्टनना ब्लेझर परिधान मात्र केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेन प्रिशा 11 संघाचे संघमालक प्रशांतदादा शेडगे साहेब यांना की आपणही जॉईन व्हा. कॉल कोण देणार?
युनिक फायटरचे कॅप्टन श्रीकांत घोरपडे कॉल करतील. कॉइन स्पिन हेड असा कॉल केलेला आहे आणि टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे अर्थातच प्रिशा 11 टीमने. प्रिशा 11 टॉस जिंकलाय, अभिनंदन. परंतु पाठीमागची मॅच तुम्ही गमावलेली आहे. पॉईंट टेबल अजूनपर्यंत खुलं झालेलं नाही आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणच करू आम्ही. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाने एक सामना जिंकलेला आहे, मनोबल त्यांचं वाढलेलं आहे. काय रणनीती असेल आणि काय टीम मॅनेजर असेल? आता कमीत कमी धावांवर रोखून आम्ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. युनिक फायटर्स खरं तर सकाळी पहिलीच मॅच तुम्ही खेळली आणि पहिल्याच मॅचमध्ये तुमचा दबदबा चांगला राहिला. आयकॉन खेळाडू समीरने चांगली बॅटिंग केली. याही मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. पाठीमागे ज्या प्रकारे तुम्ही मॅच जिंकली तशाच प्रकारचं मनोबल वाढलेलं असणार आहे. नक्की नक्की. पाठीमागच्या मॅचमध्ये समीरने चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये काय त्याच्याकडून अपेक्षा? नक्की त्याच्याकडून अपेक्षा असतील. मॅच रफ अँड टफ होईल. नक्की. थँक्यू सो मच. देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आणि टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे प्रिशा 11 या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय अर्थातच युनिक फायटर्स या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य आकडे तज्ञ निलेशजी मर्डेकर सर यांचा. थँक्यू सो मच. चला, टॉस झालेला आहे आणि इथे आता सेकंड इनिंगकडे आपण वळूया. तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पर्व क्रमांक 2 आहे आणि पर्व क्रमांक 2 मध्ये आलेल्या तमाम संघ मालकांचं, मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि युनिक लाईव्हच्या माध्यमातून जे काही क्रीडाप्रेमी गावापासून मुंबईच्या उपनगरांपर्यंत जोडलेले आहेत त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि वळूया आणि पाहूया सेकंड इनिंगचा थरार. अगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है. पूर्व अर्धा आपण पाहिला, उत्तर अर्धाकडे आपण वळत आहोत. टार्गेट कितीच आहे या मॅच मध्ये? तर धावा बनवायच्या आहेत 42. येणारे बॉल आहे 24. चला घाई करा, दोन्ही संघ वेळ घेऊ नका. मित्रांनो, आपल्याकडे सामने बरेचसे पेंडिंग आहे. तिथून पुढे 6 सामने बाकी आहे, त्याच्या पण नोंद घ्या. आणि आपल्याकडे इथून पुढे आता वेळ किती उरलेला आहे? अवघे 3 तास आपल्याकडे उरलेले आहेत आणि 3 तासामध्ये 6 सामने आपल्याला कंप्लीट करायचे, आपण नोंद घ्या. चोवीस बॉल 42चा थरार. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. हर्ष बादापुरे कासानी आणि रामदेवरे कातवडी बुद्रुक. पहिला बॉल फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचं स्वागत केलंय दिमागदार. पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय रुबाबदार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. रंग खिल गया, बिछड़ा हुआ आज कोई उसको मिल गया. कैसे मिल गया, कहाँ मिल गया, हमसे बातों. एका बाजूला 4 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय हर्ष बादापुरे आणि दिमागदार. आणखीन एक फुल टॉस. शॉर्ट स्क्वेअर लेगला कन्वर्ट करू शकले नाही. या बॉलला ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल इथे आलेला आहे तो डॉट. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. आक्रमण केलं हर्ष बादापुरे यांनी अगदी व्हेरी फर्स्ट बॉल. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टार या टीमने एक सामना गमावलेला आहे. शूतेज 11 एक सामना गमावलेला आहे. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल आणि ते या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारचा खेळ केलाय ना आतापर्यंत शिवम जांभळे यांनी बॅटिंग चांगली केली. पहिला बॉल महागडा टाकला, परंतु याच खेळाडूने पुन्हा एकदा कमबॅक जोमाने केलं. धाव फलकावर धावा आहे 4. 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. निघालाय संबरवाडीचा शिवम जांभळे. हो, काय गोलंदाजी केली या खेळाडूने. अल्पावधीमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव आहे गोलंदाज म्हणून. नाव आहे शिवम जांभळे, गाव आहे संबरवाडी. परंतु एका बाजूला या कास पठाराचं क्रिकेट दानानून सोडणारा खेळाडू म्हणजे हर्ष बादापुरे. रामदेवरे एक आक्रमक फलंदाज. कातवडी बुद्रुकचे हे नामवंत आहेत. अंदाजा समोर हा युवाची हवा. हो, काय फटका खेळलाय. जबरदस्त, अप्रतिम, लाजवाब.
हर्ष बादापुरे यांचा A1 क्वालिटीचा नंबर 1 चा फटका. पॅड गुडघा टेकवला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका खेळला. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक. गुडघा टेकवला आणि बॉल ऑन साइडला खेचला. हो, बॅक टू द बॉलर. हमरी तुमरी सुरू आहे. एका बाजूला षटकार, एका बाजूला डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. जशास तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये ईट का जवाब पत्तर से. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 10.67 चा. एका बाजूला आता बनवायच्या आहेत 18 बॉल 32 धावांची गरज. घाई करा, घाई करा. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे मराठी भाषेतला एक भारदस्त आवाज. पश्चिम जावली 22 गावातील कोळघरचे एक ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याचबरोबर एक चांगले समालोचक निवृत्ती शिंदे सरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकत असतो आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत करूया. किरण जाधव सारखं कडवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग मध्ये कातवडी बुद्रुकचे रामदेवरे जे आक्रमक फलंदाज आहेत. बॅटिंगसाठी होतील सज्ज. यावेळेला प्रहार तर केलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि अखेरकार बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. आता रामदेवरे यांचं आक्रमण सुरू झालं. पाठीमागच्या मॅच मध्ये काय खास काय करता आलं नव्हतं, परंतु पहा किरण जाधव आले त्यांच्या विरुद्ध केला प्रहार. सरळ बॅटने ताकदीचा वापर रामदेवरे चांगला करतात आणि तोच इथे केलाय. आता खोलवर टप्प्याचा बॉल अडवलाय. चांगला क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल. एकच सिंगल धाव मिळेल, परंतु हर्ष बादापुरे स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. हर्ष बादापुरे नावाची चर्चा आहे. ज्या प्रकारचा खेळ त्यांनी अलीकडच्या काही वर्षांमध्ये केलेला आहे. हो 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 तडक फडक बेधडक फटका खेळलाय हर्ष बादापुरे यांनी. कडक बॉल सीमारेषा पार. चौकार. स्विच हिट. स्वतःला स्विच केला आणि काय फटका खेळलाय. अप्रतिम लाजवाब. काय बॅटिंग केल्या खेळाडूने. आज फटक्यांचं चांदणं शिंपलंय कासानी गावच्या हर्ष बादापुरे यांनी. पायावरती बसून बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. हर्ष बादापुरे नावाचं वादळ आलेलं आहे. या वादळाचा सपाटा पहा. आताही बॉल पाठवला. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी हर्ष बादापुरे यांचा फटका आहे तुफानी आणि याच नावाची आली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सुनामी. बॉल सीमारेषा पार. षटकार. गुडघा टेकवला. बॉल ऑन साइडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. एका बाजूला पहा हर्ष बादापुरे यांची विस्फोटक बॅटिंग. धूमधडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. आज डोळ्यांना गारवा देणारी बॅटिंग हर्ष बादापुरे करतायत. पाठीमागच्या पर्वाचे मालिकावीर मिस्टर SGPL पर्व क्रमांक 1 हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूला सारखं कडवाडीचे किरण जाधव. हाय बॉल गॅप शोधतोय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. चौकार षटकारांमध्ये डील केले कासानीच्या हर्ष बादापुरे यांनी. एक पाय पुढे काढला. बॉल पाठवला सी कॉर्नर. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. आता स्विच हिट. किरण जाधव यांची गोलंदाजी. मुंबईच्या उपनगरांमध्ये सराव करणारे क्रिकेट खेळणारे किरण जाधव आहेत. एका बाजूला ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 12 बॉल 10 धावांची गरज. 33 झालेले आहेत म्हणजे 12 बॉल आणि आता 9 धावांची गरज.
ओके, पुन्हा एकदा आपण करेक्शन करूया. 32 झालेले आहेत, 10 बनवायचे आहेत. 12 बॉल, ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. सचिन शेडगे मॅन फ्रॉम पारांबे गोलंदाजी मार्ग वरती. सामना खेचून आणावा लागेल. इथे हा बॉल डॉट आलाय आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय. सेलिब्रेशन करायला सुरुवात केली, विकेटचं पतन, खेळाडू बाद. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीला जिंकणंही शक्य नाही आणि आज नियतीला झुकवावंच लागेल. शेवटे जिल्हा 11 पारांबे या टीमला. ओ इथे पहा, बॉलने स्टँडचाच वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड आहेत. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये सचिन शेडगे आले. संघाला विकेट त्यांनी मिळवून दिलेली आहे, म्हणजे आनंद घेऊन आले असं म्हणलं काय हरकत नाही. 11 बॉल 10 धावांची गरज आहे. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी आज सचिन शेडगे तू कुछ कर तो सही. पंचांकडे अपील केली आहे. वाईट +1 अशा 2 धावा. एका बाजूला आता या 2 धावेने समीकरण थोडंसं तर सोपं होत आहे. या गोष्टी प्रकर्तीने टाळाव्या लागतील. तुम्ही पाहत आहात सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक आहे या क्रिकेट स्पर्धेचं दुसरं. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक, लॉंग ऑफला खेळाडू, सिंगल प्राप्त होईल. या बॉलच्या पाठीमागे एका बाजूला सह्याद्री सुपरस्टारने या मॅचवरची पकड मजबूत केली आहे, परंतु या मॅच मध्ये लढण्यासारखं अजूनही बरंचसं काही आहे. फक्त शेवटेज 11 या टीमला लढावं लागेल. 10 बॉल मध्ये 7 धावांचा बचाव करायची आहे. तारेवरची कसरत. या बॉल वरती प्रहार केलाय, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉल वरती दिलाय धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकला अगदी सोपा. बॉल सीमारेषा पार, षटकार. विजय कदम यांनी मॅचचा विषयच करून टाकला सोप्पा आणि अखेरकार ही विजयी धाव बनली आणि सह्याद्री सुपरस्टारने सामना जिंकला. अभिनंदन. शिवतेज 11 ला पुढील 2 सामन्यासाठी देऊया शुभेच्छा. आणि प्लेअर ऑफ द मॅच ज्याने केले धडाकेबाज बॅटिंग, कासानी गावचा हर्ष बादापुरे ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. या थँक्यू. 2 षटकार आणि 3 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं. आपण देऊया हर्ष बादापुरे. आपण या प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी प्रदान केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर SGPL. खरं तर गतवर्षी ज्याने सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 गाजवली होती तोच खेळाडू मात्र आता चांगल्या फॉर्म मध्ये आलाय सह्याद्री सुपरस्टार या टीम साठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्ष बादापुरे यांना पण बहाल करूया आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करूया व्हॉइस ऑफ पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन, व्हॉइस ऑफ 22 गाव आणि अनेक स्पर्धेमध्ये आता ज्यांच्या आवाजाची मात्र दखल घेतली जाते, आपल्या सर्वांचा लाडका आवाज निवृत्ती शिंदे सर यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्ष बादापुरे यांना आपण बहाल करूया. वेल प्लेड हर्ष बादापुरे, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलाय. हर्ष, काय सांगशील? गतवर्षी तू याच मैदानावरती पर्व क्रमांक 1 मध्ये मालिकावीरचा किताब घेऊन गेला होतास. पहिल्या मॅच मध्ये तुझी खास काही बॅट चालली नाही, परंतु मॅच क्रमांक 2 मध्ये तुझी जबरदस्त बॅटिंग चालली. संघासाठी तू चांगला खेळलास आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन चाललायस. फर्स्ट मॅचला जरा चुक्या झाल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरा बॉलवर येऊन जरा खेळायचं होतं. पिच कसं बिहेव करते काय कळत नव्हतं. आता थोडासा पिचचा अंदाज आलाय म्हणून रामदादांनी पण सांगितलं, जरा कॉन्फिडन्स दिला. आमच्या कॅप्टननी पण कॉन्फिडन्स दिला की तू मारू शकतो, म्हणून मी फक्त तेवढंच लक्षात ठेवलं.
अगदी बरोबर आहे, परंतु हल्ली जर आपण पाहिलं तर क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेत. मॅन ऑफ द मॅच साठी भिंतीवरचं घड्याळ आहे, आकर्षक गॉगल आहे, ट्रॉफी आहे. काय सांगशील 2013च्या अगोदरचा काळ जर आपण पाहिला तर खेळाडूंना बॅट किंवा बॉल देखील मिळत नव्हता, परंतु आता खेळाडूंना सर्व किट देखील मिळते आणि विशेष करून आकर्षक पारितोषिक देखील मिळत आहेत. नक्कीच आधीच्या काळात जेव्हा माझे वडील वगैरे आणि काका वगैरे खेळायचे तेव्हा तर आधी बिस्किटवर नाहीतर अशी छोटीशी ट्रॉफी असायची. आता तर खूप बरं झालं की एवढे मोठा प्लॅटफॉर्म भेटतोय आपल्याला, एवढे चांगले टुर्नामेंट्स होतात. थँक्यू सो मच. हा होता हर्ष बादापुरे, मिस्टर SGPL. त्यांनी मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर वैभवने आणि विजयने मात्र खूप चांगला कॅच टिपलेला होता आणि त्याच्यासाठी मात्र प्राइज आलेलं होतं सागर कदम आणि दीपक कदम यांच्याकडून. त्यांना आपण ते गुगल पे केले.